सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आज 15 सप्टेंबर अर्थात राष्ट्रीय अभियंता दिवस. आधुनिक भारतामधील स्थापत्य अभियंता अर्थात सिव्हिल इंजिनियर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. आपल्या स्थापत्य अभियांत्रिकी या क्षेत्रामधील आपल्या देशासाठीच्या भरीव योगदानाबद्दल भारत सरकारकडून सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्यातला हा एक छोटासा प्रसंग. एकदा सर विश्वेश्वरय्या हे रेल्वेमधनं प्रवास करत होते. रेल्वे एका स्टेशनवरनं सुटली आणि दुसऱ्या स्टेशनच्या दिशेने धावू लागली होती. काही प्रवासी रेल्वेच्या डब्यांमध्ये गप्पा मारत बसलेले होते. काही प्रवासी बाहेरच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होते. पण सर विश्वेश्वरय्या मात्र आपल्या जागेवरती शांतपणे डोळे मिटून स्वस्थ बसले होते. रेल्वेनं आता नुकतीच गती पकडलेली होती आणि त्याच क्षणी सर विश्वेश्वरय्या हे आपल्या जागेवरनं ताडकन उठले आणि त्यांनी क्षणार्धामध्ये रेल्वेच्या डब्यातली साखळी ओढली. स्वाभाविकच रेल्वे त्या ठिकाणी थांबली. साखळी कोणी ओढली याचा तपास करण्यासाठी रेल्वेचा गार्ड मग त्या डब्यामध्ये आला. कुणी साखळी ओढली याची तो चौकशी करू लागला. सर विश्वेश्वरय्या हे पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की साखळी मी ओढलेली आहे. गार्डनं त्यांना साखळी ओढण्याचं आणि रेल्वे थांबवण्याचं कारण विचारलं. त्यावेळेला सर विश्वेश्वरय्या शांतपणे म्हणाले, इथून काही अंतरावरती रेल्वेचा जो रूळ आहे तो उखडला गेलेला आहे किंवा कदाचित तुटला आहे आणि म्हणून पुढे होणाऱ्या संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी मी ही साखळी ओढलेली आहे. डब्यातील इतर सहप्रवाशांना आणि गार्डला काहीच कळेना. थोड्या अंतरावरती असलेला रेल्वेचा पूल उखडला गेलाय किंवा तुटलाय ह्याची कल्पना सर विश्वेश्वरय्या यांना कशी आली याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं. त्या संदर्भात गार्डनं त्यांना प्रश्न देखील केला. त्यावरती सर विश्वेश्वरय्या यांनी सांगितलं की ज्या वेळेला मी इथे शांतपणे डोळे मिटून बसलेलो होतो त्यावेळेला माझ्या कानावरती रेल्वेचा रुळावरून जातानाचा आवाज येत होता. अचानक त्या आवाजांच्या कंपनामध्ये, त्या आवाजांच्या लयीमध्ये थोडासा जो फरक झाला तो मला जाणवला आणि त्यावरनं मी अनुमान काढलं की इथून पुढे थोड्याच अंतरावरती कदाचित रेल्वेचा जो रूळ आहे तो उखडला गेला असावा किंवा तुटला गेला असावा आणि त्यामुळेच कदाचित रेल्वे रुळावरून जाताना जो आवाज आहे त्या आवाजातील कंपनांमध्ये हा बदल झाला असावा, त्या लयीमध्ये हा बदल झाला असावा. या गोष्टीची खात्री करण्यासाठी, या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी मग गार्ड आणि काही लोक हे पुढे काही अंतर चालत गेले आणि खरोखरच सर विश्वेश्वरय्या यांनी अनुमान काढल्याप्रमाणे त्या ठिकाणी रेल्वेचा रूळ हा उखडला गेला होता. सर विश्वेश्वरय्या यांनी काढलेल्या त्या अनुमानामुळे पुढे होणारा मोठा अपघातही टळला आणि त्याचबरोबर असंख्य लोकांचे प्राण सुद्धा वाचले. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही सांगून जाते. एखाद्या क्षेत्रात जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेला त्या क्षेत्रात काम करत असताना त्या क्षेत्रातील आपला अभ्यास, आपलं ज्ञान हे किती परिपूर्ण असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर विश्वेश्वरय्या यांची ही गोष्ट. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामधील भरीव कामगिरीबद्दल आणि भारत देशासाठी दिलेल्या अमूल्य अशा योगदानाबद्दल सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन. तसंच आपल्या राष्ट्राला सदैव प्रगतीपथावरती वाटचाल करण्यासाठी अहोरात्र कार्यमग्न असणाऱ्या आपल्या देशातील सर्वच अभियंत्यांना आजच्या राष्ट्रीय अभियंता दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.